आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते. हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आली याचं उत्तर एसपीने द्यावं आमची मागणी आहे. जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होता याची माहिती पहिली घेतली पाहिजे. तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता. पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटख्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती. असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एलसीपी मध्ये होते. तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिफारशीने ती बदली झाली याचं उत्तर एसपीने द्यावं लागेल. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत. कार्यक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एसपी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे. मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते. हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आली याचं उत्तर एसपीने द्यावं आमची मागणी आहे. एसपी आपला कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी 10 किलोचा रवा ठेवून 10 किलोचे ड्रग्ज बाहेर काढले. असे तर हुशार लोक आहेत आपले. आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे. आणि आमची ठाम मागणी आहे की पोलिसांनी पोलिसाची भूमिका बजवावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नावं पडद्यामागचे पुढे आणावेत. त्या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते पुढे आलं पाहिजे. ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मी आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार देखील सीडीआर रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील माझी खात्री आहे.